अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधल्या दोन रुपालींमधला वाद थांबता थांबत नाहीये। आज पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी आंदोलनामधून ठोंबरेंनी चाकणकरांवर निशाणा साधत पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मैं मेकअप करके खड़ी तो सबसे बड़ी, महिला आयोगाचं काम आणि मेकअप साठी थांब, महिला आयोग की पुरुष आयोग? महिला आयोग की पुरुष आयोग असे पोस्टर झळकावत दादा गटाच्या रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय। काँग्रेससह इतर विरोधकही महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्याची मागणी करतायत। कारण फलटणमधील मृत महिला डॉक्टर प्रकरणात चाकणकरांनी पोलीस तपास आणि तरुणीवर आत्महत्येची वेळ का आली यावर प्रश्न करणं अपेक्षित होतं, पण त्याऐवजी मृत महिलेच्या चॅटिंग आणि तिच्या संबंधांवर भाष्य करत चाकणकरांनी वाद उडवून घेतला। त्या महत्त्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली, पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही। आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत, त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता। रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाहीये महिला आयोगावरती काम करण्याचा। प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरेंना प्रश्न आहे की सुनीलजी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? नेमकं तुमच्या त्या रुपाली चाकणकरकडे असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये? ते शस्त्र कोणतं आहे ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कळू देत। टीकेवर मागच्या 4 ते 5 दिवसांपासून चाकणकरांनी चकार शब्दही काढलेला नाही। दुसरीकडे चाकणकरांबद्दल खुद्द अजित पवारांनीही नाराजी वर्तवली आहे। मात्र मग कारवाई का नाही असाही प्रश्न विरोधक विचारतायत। ही जर सगळी कार्यपद्धती बघितली तर हा महिला आयोग नाही, हा महिला आयोग आहे का असं वाटायला लागले। जर आपल्याला हे म्हणणं पटलेलं नाही, हे चूक आहे हेही आपल्याला कळत आहे, आपण याच्यावरती स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे, तर मग कारवाई का होत नाही? मग असं आहे का की राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त तटकरेच चालवतात, त्यामुळे तटकरेच त्याच्यावर भूमिका घेतील? नेमकं चाललंय काय? रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यामधला वाद काही थांबताना दिसत नाही। फलटण प्रकरणावरून ठोंबरे हा आंदोलनाला बसलेले। आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार या दोन आमच्या भगिनींचं भांडण मिटतील असं माझा विश्वास आहे। महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या पदावर असताना चाकणकरांचा कारभार अनेकदा वादात सापडलाय। तपास सुरू असताना खडसेंचे जावई खेवलकरांच्या मोबाईलमधले डिटेल्स त्यांनी बाहेर सार्वजनिकपणे सांगितले। तसाच काहीसा प्रकार त्यांनी फलटणमधील मृत तरुणीबद्दलही केला। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर आरोप झाले तेव्हा रोज पत्रकार परिषद घेऊन येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कारवाई होण्याचा दावा चाकणकर करत होत्या। मात्र अद्याप त्यांच्या आश्वासनाला मुहूर्त मिळालेला नाही। दुसरीकडे ज्यांच्या पीएची पत्नी गेली ते भाजपचे आमदार अमित गोरखेही नंतर भूमिका बदलून शांत झालेत।